नमस्कार. आज आपण करणार आहोत सगळ्यांच्या आवडीची उपवासाची उसळ. त्यासाठी मी मोठं बटाटा घेतला आहे. ते पहिल्यांदा आपल्याला छान लहान लहान तुकडे करून कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये उकळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याचे साल काढून आपल्याला त्या चमच्याच्या सहाय्याने असे बारीक बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी छान बारीक केलं आहे. आता गॅस सुरू करून पातेला आपण गॅसवर ठेवणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतणार आहोत. तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता आपल्या तेलात छान खरपूस परतून घ्यायचा आहे. खरपूस जेणेकरून त्याचा कलर खूप छान दिसतो. त्यानंतर टाकणार आहोत आपण मिरची. बारीक चिरलेली इथे एक मिरची घेतली आहे मी. ते देखील आपण तेलात टाकून छान परतून घेणार आहोत. मिरची आणि कढीपत्ता छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ चवीपुरतं. ते देखील छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण टाकणार थोडीशी हळद. ते देखील छान तेलात परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण टाकूया आपला उकडलेला बटाटा आपण त्याच्यामध्ये टाकू आणि तो देखील छान तेलामध्ये परतून घेऊन मिक्स करून घेऊया पूर्ण, जेणेकरून सगळीकडे आपली मीठ आणि हळद लागून होणार आहे. पाहू शकता ते. आता आपण याची 3-4 मिनटासाठी आपण हे शिजत ठेवणार आहोत. पाहू शकता आपला बटाटा 3-4 मिनटासाठी शिजलेला आहे. चांगली वाफ काढून घेतली आहे मी त्याची. आता आपण याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि ती देखील छान मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता मी कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे. आणखी 2 मिनटासाठी आपण याची बारीक गॅसवर एक वाफ काढून घेऊया. झाकण देऊन आपण त्याची बारीक गॅसवर वाफ काढणार आहोत. पाहू शकता आपली बटाट्याची उसळ रेडी आहे. अगदीच 15 मिनटात रेडी होणारी अशी ही उसळ आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. ही बटाट्याची उसळ उपवासासाठी खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर लागते आणि प्रत्येकाचा पोट भरेल अशी ही उसळ आहे. हीच रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.